मिरजेतील खाजा शमना मीरासाहेब दर्ग्यातून अजमेरच्या दर्ग्याला गलेफ झाला रवाना। गलेफची मिरवणूक काढत भाविकांकडून रेल्वेने गलेफ रवाना। दरवर्षीप्रमाणे मिरजेचे खाजा शमना मीरासाहेब यांच्या उरुसाच्या अगोदर अजमेरचा उरूस असतो। अजमेरच्या उरुसानिमित्त दरवर्षी मिरजेतून खाजा शमना मीरासाहेब दर्ग्यातून खादिम जमाततर्फे अजमेरच्या उरुसानिमित्त मिरज दर्ग्यातून अजमेरला गलेफ अर्पण करण्यासाठी तो रवाना करण्यात येतो। यावर्षी देखील 25 तारखेला मीरासाहेब उरुसाची सुरुवात होणार असून त्या अगोदर अजमेरचा उरूस असल्याने आज मिरजेतून खाजा शमना मीरासाहेब दर्गा खादिम जमाततर्फे गलेफची भव्य अशी मिरवणूक काढत मीरासाहेब दर्गा ते स्टेशन चौक येथेपर्यंत मिरवणूक निघाली आणि त्यानंतर रेल्वेतून भाविकांकडून अजमेर दर्ग्यासाठी गलेफ रवाना झाला। हा गलेफ अर्पण केल्यानंतर देशासाठी जे वीर जवान लढत असतात त्यांच्यासाठी आणि भक्त भाविकांसाठी प्रार्थना केली जाते, अशी माहिती खादिम जमातचे अजगर शरीक मसलत यांनी दिली आहे। सालाबादप्रमाणे अजमेरच्या उरुसाच्या निमित्ताने मिरजेतून हजरत खाजा शमना मीरासाहेब दर्गा येथून दर्गा खादिम जमाततर्फे दरवर्षी गलेफने मिरवणूक काढून ते मिरज रेल्वे जंक्शनपर्यंत येऊन वाजत गाजत सर्व फकीर आणि भाविक येऊन 12:30 वाजता रेल्वेनं अजमेरला गलेफ या ठिकाणी हजरत खाजा शमना मीरासाहेबाचा गलेफ अजमेरच्या दर्ग्याला उरुसामध्ये अर्पण करण्यासाठी या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे। इथून गलेफ गेल्यानंतर मिरजेतील व सांगली जिल्ह्यातील आणि खास करून महाराष्ट्रातील सर्व भाविक अजमेर दर्ग्यामध्ये एकत्रित येऊन अजमेर दर्ग्यामध्ये सुद्धा वाजत गाजत त्या ठिकाणी गलेफची मिरवणूक काढून त्या ठिकाणी अजमेर दर्ग्याला गलेफ अर्पण करतात। ही परंपरा अखंडितपणे दर्गा खादिम जमाततर्फे चालू आहे आणि देशातल्या सर्वच हिंदू मुस्लिम भाविकांसाठी अजमेर दर्ग्यामध्ये गलेफ अर्पण केल्यानंतर सर्वांना प्रार्थना आणि देशामध्ये सुख शांती नांदावी आणि देशासाठी आपले अवरात्र झटणारे जे देशाचे सैनिक आहेत त्यांचा मनोबल वाढवावं आणि जे विरोधी शक्ती आहे ते इतर देश आहेत ज्यांच्या विरोधात लढण्यासाठी आमच्या भारतातल्या सैनिकांना ताकद द्यावं अशी अजमेर दर्ग्यामध्ये प्रार्थना करण्यात येते।